सर्कम्फरेन्शियल सब एंडोकार्डियल इन्फॉक्शन. जेव्हा डायस्टली होतं, रिलॅक्सेशन होतं हार्टचं, तेव्हा लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ब्लड येतं. मीनवाईल प्रेशर आहे जे एओर्टामधलं ते कोरोनरी आर्टरीजमधलं ब्लड परफ्युजनचे ते मेंटेन करतं. आणि जेव्हा हे मीन आर्टिरियल प्रेशर कमी होतं त्याच्यामुळे कोरोनरी परफ्युजन कमी होतं. आणि ॲज अ रिझल्ट दॅट इज द सिग्निफिकंट कॉज ऑफ सर्कम्फरेन्शियल सब एंडोकार्डियल इन्फॉक्शन. मायोकार्डियमचे जे डीपर लेयर्स आहेत तर ते इन्फॉक्शन एक्सपिरियन्स करतात. ब्लड वेसल्सचं जे इनर मोस्ट लेअर आहे मायोकार्डियममध्ये त्याला आपण सब एंडोकार्डियम म्हणतो. आणि इट इज पर्टिक्युलरली वल्नरेबल टू इस्चिमिया अँड इन्फेक्शन बिकॉज इट इज farthest from the coronary blood supply and it is most compressed during systole. सिव्हिअर हायपोटेन्शनसुद्धा एंटायर सब एंडोकार्डियल लेअरमध्ये इन्फॉक्शन रिझल्ट करतं. त्याच्यामुळे पार्शल थिकनेस इन्फॉर्म्स होतात. एक्झाम्पल, पेशंट डेंटिस्टकडे गेला, डेंटल प्रोसिजर घेतली त्यांनी आणि ॲनेस्थीशिया दिला. जर त्या पेशंटमध्ये प्री एक्झिस्टिंग स्टेनोटिक लिजन होता इन कोरोनरी आर्टरीज आणि खूप वेळासाठी तो एकाच पोझिशनमध्ये राहिला तर दॅट पेशंट कुड डेव्हलप वासोवेगल शॉक. हे जे हायपोटेन्शन आहे वेन कंबाईंड विथ प्री एक्झिस्टिंग स्टेनोटिक लिजन इट कॅन ट्रिगर सब एंडोकार्डियल इन्फॉक्शन. हे गरजेचं आहे पेशंट्सला मॉनिटर करणं. असे पेशंट्स विथ रिस्क फॅक्टर्स जसं की एज रिलेटेड, बिंग ओव्हर 50 years ओल्ड, मेल जेंडर, प्रेझेन्स ऑफ मल्टिपल ॲथेरोस्क्लेरोटिक प्लाक, स्मोकिंग, डायबिटीज. विजिलंट मॉनिटरिंग नेसेसरी टू प्रिव्हेंट सिग्निफिकंट हायपोटेन्शन ओव्हर प्रोलॉंग पिरियड्स. टाईम आणि मायोकार्डियल इंजुरी. 20 ते 40 मिनिट लागत असतात इरिव्हर्सिबल इंजुरी होण्याकरता मायोकार्डियल सेल्समध्ये. म्हणजे जेव्हा कोरोनरी आर्टरीचं टोटल ऑक्लुजन होईल त्याच्यानंतर 20 ते 40 मिनिट म्हणजे अर्धा तास लागेल इरिव्हर्सिबल इंजुरी डेव्हलप होण्यासाठी. The time elapsed since the onset of symptoms is crucial in determining management approach. 6 तासांसाठी मायोकार्डियल टिश्यूमधला डॅमेज कंटिन्यू राहतो आणि 12 तासांपर्यंत एक्सटेंड करतो. आणि मोस्ट नोटेबली all affected myocardial cells can potentially be salvaged within the first 20 minutes. However, 30 minutes after the onset of obstruction and pain, the myocardial cells begin to die. Early thrombolytic or fibrinolytic therapy is essential for promoting myocardial recovery. Additionally, this type of myocardial injury can lead to dangerous arrhythmias. In cases of total occlusion of coronary artery, damage to the myocardial cells begins within 30 minutes and death follows shortly thereafter. The extent of damage can vary depending on factors such as collateral circulation and the severity of the thrombus, with potential effects lasting up to 6 तास. तरी आपल्याला दाखवले लेफ्ट हार्ट कोरोनरी आर्टरी आहे, त्याचे ब्रांचेस आहेत आणि 1, 2, 3 असे एरियाज दाखवले. आणि सब एंडोकार्डियल इन्फॉक्ट कुठे झाला आहे, हे फर्स्ट लेअरच्या डीपेस्ट लेअरच्या तिथे झाला आहे. Aortic stenosis. It's well known that smoking significantly increases risk of ischemic heart disease. Many patients with aortic stenosis are also at risk for myocardial infarction. These patients may experience following complications जसं की syncopal attacks, exercise-induced ischemic heart disease, exercise-induced tachyarrhythmias. हे यंग एज पीपलमध्ये एम आय बघतो आपण. जर aortic stenosis वाला patient it presents with clinical manifestations and is not treated properly, it can prove fatal within 2 years. Patients with aortic stenosis may encounter additional problems including left ventricular hypertrophy. Aortic stenosis झालं मग ते लेफ्ट व्हेंट्रिकलचं हायपरट्रॉफी होतं, लो परफ्युजन प्रेशर इन एओर्टा, एक्सेसिव्ह स्क्वीजिंग ऑफ द मायक्रोसर्क्युलेशन होतं. तर पहिलं बघ लेफ्ट व्हेंट्रिकुलर हायपरट्रॉफी, दुसरं लो परफ्युजन प्रेशर इन एओर्टा ड्यू टू aortic stenosis and squeezing of the blood vessels in the myocardium or endocardium. What is syndrome X? एक पेशंट आला विथ रिकरंट टिपिकल एंजायनल अटॅक, एन्जिओग्राफी केली त्याची आणि नॉर्मल कोरोनरी वेसल दिसली. हां, आणि मग आता टिपिकल एंजायनल अटॅकचं कॉज काय असू शकतो? द कॉज ऑफ एंजायनल अटॅक मे अकर ॲज अ रिझल्ट ऑफ सिंड्रोम एक्स. दिस इज अ डिसीज ऑफ आर्टेरियोल्स ऑफ कोरोनरी आर्टरी. जो कोरोनरी आर्टरी आहे आपण बघितलं कोरोनरी आर्टरी कशी असते, राईट आणि लेफ्ट तेच असतं. नंतर राईट सर्कम्प्लेक्स, लेफ्ट सर्कम्प्लेक्स असते, राईट जे ते कंटिन्युएशन, राईट मार्जिनल, लेफ्ट मार्जिनल आणि लेफ्ट डिसेंडिंग आर्टरी पण असते. ठीक आहे, ह्या आर्टरीजचे हे आहेत. बघा आर्टरी कसं कोणते बघ, हे असेंडिंग एओर्टा, तिथे असेंडिंग एओर्टा काढते आणि ते एओर्टा असणार आहे. ठीक आहे, एओर्टामधून हे बघा काय काढलं, लेफ्ट कोरोनरी आर्टरी, इकडून राईट कोरोनरी आर्टरी, राईट कोरोनरी आर्टरी इकडे ब्रांचेस दिले, एट्रियल ब्रांचेस आणि हे कोनस ब्रांच आणि हे राईट मार्जिनल ब्रांच. नंतर लेफ्ट कोरोनरी आर्टरीने कोणकोणते ब्रांचेस दिले, हे अँटीरियर इंटरव्हेंट्रिक्युलर ब्रांच, हे कोनस ब्रांच, सर्कम्फ्लेक्स ब्रांच ऑफ लेफ्ट कोरोनरी आर्टरी आणि हे लेफ्ट मार्जिनल आर्टरी ऑफ सर्कम्फ्लेक्स आर्टरी. या सर्कम्फ्लेक्स ब्रांचची ही लेफ्ट मार्जिनल आर्टरी आहे. ठीक आहे, असे सर्व ब्रांचेस असतात. तर इथं काय म्हणते आपल्याला की द कॉज ऑफ एंजायनल अटॅक may occur as a result of syndrome X. This is of arterioles of coronary arteries. These coronary arteries are normal, but their branches cannot dilate in response to increased oxygen demand, leading to ischemia of the myocardial layer. It is resistant to treatment, but the prognosis is usually very good. Okay. Dysfunctional arterioles लेफ्ट वेंट्रिकलमध्ये मग तिथं मायोकार्डियल लेअरमध्ये इस्चिमिया होतो. रिस्क फॅक्टर्स फॉर एथेरोस्क्लेरोसिस आपण सगळे बघितले होते, वाचून. Cocaine abuse can produce intense coronary vasospasm, increasing myocardial oxygen demand and producing tachycardia. This vasospasm can precipitate MI. Metabolic syndrome. Patients with MS have alarmingly high rates of ischemic heart disease. Components of metabolic syndrome are abdominal obesity, hypertriglyceridemia more than 150 mg/dL, HDL कमी झाले, हेल्दी जे लाइपोप्रोटीन आहे ते कमी झाले,
high density lipoprotein less than or equal to 40 mg per dl in males and less than or equal to 50 mg per dl in females. Fasting blood glucose more than 120 आणि raised BP. कंडिशन्स विथ इन्क्रीज. आपण आता सगळे अशा कंडिशन बघितलं ज्याच्यामध्ये ऑक्सिजन सप्लायच कमी होत होता. ॲथिरोमामुळे ॲथिरोमा का बरं बनला हे बघितलं होतं. ॲथिरोमॅटिस लिजन का बरं बनलं बघितलं. त्याचे कारण एज फॅक्टर आहे, जेंडर आहे, एस्ट्रोजन ॲज अ प्रोटेक्टिव्ह इफेक्ट इन फिमेल्स बिफोर मेनोपॉज. आफ्टर मेनोपॉज females can develop atherosclerosis similar to males. Then family history depend करते. Smoking promotes plaque formation, platelet adhesion, hypercholesterolemia, diabetes mellitus, hypertension, obesity, homocystinuria, excessive alcohol intake, psychosocial factors. ठीक आहे. देन कंडिशन्स विथ इन्क्रीज ऑक्सिजन डिमांड कधी कधी जास्त आहे. तर लेफ्ट वेंट्रिकुलर हायपरट्रॉफीमध्ये लेफ्ट वेंट्रिकुलर हायपरट्रॉफी कॅन occur due to several conditions including hypertension, aortic stenosis, aortic regurgitation, hypertrophic obstructive cardiomyopathy, features asymmetrical left ventricular hypertrophy, asymmetrical बरं. तर हे ना approximately 50% hypertrophic obstructive cardiomyopathy cases are familiar and follow an autosomal dominant inheritance pattern. So left ventricular hypertrophy increases risk of MI but reduces the risk of rupture. हे गरजेचं आहे. रप्चर कशाचा? रप्चर ऑफ द तिथं जे पर्टिक्युलर तुमचं हे प्लान असतं ना त्याचा रप्चरचा रिस्क ते कमी करतो. टॅकीकार्डिया इन्क्रीज हार्ट रेट डिक्रीजेस ड्युरेशन ऑफ डायस्टोली. म्हणजे ते रिलॅक्स ते ब्लड तिथं भरतं त्या पर्टिक्युलर वेंट्रिकलमध्ये आणि जर हार्ट रेट वाढला तर त्याचं ड्युरेशन कमी होईल ब्लड भरायचं. दॅट रिड्यूसेस द टाइम फॉर लेफ्ट वेंट्रिकुलर परफ्युजन. फर्दर मोर इन्क्रीज हार्ट रेट रेजेस वर्कलोड ऑफ लेफ्ट वेंट्रिकल लीडिंग टू हाइटेंड ऑक्सिजन डिमांड. Additionally, a higher heart rate elevates blood pressure, making atherosclerotic plaques more susceptible to acute changes. Tachycardia can result from exertion or emotional stress. Hyperthyroidism, this condition characterized by increased heart rate and enhanced heart contractility, leading to higher myocardial oxygen demand. Pregnancy, cardiac output वाढलेलं असतं, increasing the heart workload. Pulmonary hypertension, याच्यामध्ये there is outflow problem in right heart, increasing the risk of infarction in the right heart. ओके. सो कोरोनरी आर्टरीबद्दल आपण बघितलं असेल, एंडोकार्डियल इन्फार्क्ट बघितला. नंतर हे जेव्हा हे डिस्फंक्शनल आर्टेरियोल्स होतात तेव्हा आता सिंड्रोम एक्स बघितला आपण. देन हे 3 आपण काय बघितले होते एओटिक स्टिनोसिसच्या आधी 3 गोष्टी. पेशंट विथ एओटिक स्टिनोसिस एन्काउंटर ॲडिशनल प्रॉब्लेम्स कोणते. एओटिक स्टिनोसिसवाल्या पेशंटमध्ये ॲडिशनल 3 प्रॉब्लेम कोणते. आणि एसिमेट्रिकल हायपरट्रॉफिड सेप्टम इन हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायपॅथी. हायपरट्रॉफिड ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायपॅथी. ठीक आहे. हे सगळं वाचून घे. Syndrome X is a disease of arterioles of coronary arteries.